याआधी आपण आता ऑक्सिडायझिंग एजंट्स पाहिले होते. आता आपल्याला रेडॉक्स रिएक्शन्समध्ये रिड्युसिंग एजंट्स कोणाला म्हणतात हे समजून घ्यायचं आहे. आता जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये आपल्याला रिड्युसिंग एजंट्स ओळखायचं आहे की नाही. त्या एक्झाम्पलमध्ये आपण एक जर एक्झाम्पल घेतलं, आपलं जे नेहमीचं एक्झाम्पल आहे तेच घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कॉपर डाय पॉझिटिव्ह ॲक्वियस मीडियममध्ये आपण जर घेतलं हे रिएक्शन्स, आणि या एक्झाम्पलमध्ये झिंकचं ऑक्सिडेशन्स होईल झेड डाय पॉझिटिव्हमध्ये, कॉपरचं रिडक्शन्स होईल कॉपर सॉल्युटमध्ये. आता आपल्याला माहिती आहे की रिड्युसिंग एजंट कोणाला म्हणायचं आहे, जो दुसऱ्याला काय करतो, रिड्यूस करतो. इथे रिड्यूस कोण होऊन राहिलेला आहे, कॉपर डाय पॉझिटिव्ह आयन्स कॉपरमध्ये रिड्यूस होऊन राहिलेला आहे. आणि हे रिड्यूस करण्याचं काम कोण करून राहिलेलं आहे, हा झिंक. आणि म्हणून याला आपण काय म्हणत असतो, रिड्युसिंग एजंट्स. काय म्हणतो, रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट म्हणतात त्याला, आहे की नाही. जो दुसऱ्याला इलेक्ट्रॉन्स देणार आणि त्याला रिड्यूस करणार, पण स्वतः ऑक्सिडाइज होणार. झिंक स्वतः ऑक्सिडाइज झाला, पण तो दुसऱ्याला काय करतो, इलेक्ट्रॉन देऊन त्याला काय करतो, रिड्यूस करत असतो. आणि म्हणून आपण याला काय म्हणत असतो, रिड्युसिंग एजंट. आणि म्हणून रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन्स काय द्यायची आहे, द सबस्टन्स विच हॅव एबिलिटी टू रिड्यूस दी अदर सबस्टन्स इज कॉल्ड ॲज रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट म्हणत असतो. आता हे जे रिड्युसिंग एजंट असतात, बघा लक्षात ठेवायचं आहे, तर हे जे रिड्युसिंग एजंट आपण वापरत असतो, दे हॅव टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन्स विथ द अदर सबस्टन्स. यांची टेंडन्सी काय, दे हॅव टेंडन्सी, यांची काय टेंडन्सी आहे, टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन्स, टू डोनेट द इलेक्ट्रॉन्स, डोनेट the electrons to the other substance, electrons to other substance. ते दुसऱ्या सबस्टन्सला इलेक्ट्रॉन्स काय करत असतात, डोनेट करत असतात. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनर्स आर कॉल्ड ॲज रिडक्टंट. इलेक्ट्रॉन डोनर असतात ते, इलेक्ट्रॉन डोनर्स म्हणजे दुसऱ्याला इलेक्ट्रॉन डोनेट करून काय करतात, ते रिड्यूस करतात. दे इटसेल्फ ऑक्सिडाइज, सॉरी दे इटसेल्फ ऑक्सिडाइज, स्वतः काय होणार आहे, ऑक्सिडाइज. म्हणून इटसेल्फ ऑक्सिडाइज, स्वतः काय होतात, ते ऑक्सिडाइज होतात जे रिड्युसिंग एजंट असतात. कारण ते दुसऱ्याला इलेक्ट्रॉन दिल्यानंतर स्वतः ऑक्सिडाइज होतात आणि दुसऱ्याला रिड्यूस करत असतात, आहे की नाही. त्यानंतर हे जे रिड्युसिंग एजंट आहे, दे हॅव टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन्स, हे बरोबर आहे. दे आर इलेक्ट्रॉन डोनर, इलेक्ट्रॉन डोनरही आहे की नाही. आता हे जे इलेक्ट्रॉन डोनर करणारे आहेत ते जनरली काय असतात, मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात, आहे की नाही. आणि म्हणून दे हॅव लोअर ऑक्सिडेशन स्टेट, यांची ऑक्सिडेशन स्टेट लोअर असतात. म्हणून दे जनरली हॅव लोअर ऑक्सिडेशन स्टेट, लोअर ऑक्सिडेशन स्टेट, यांच्या ऑक्सिडेशन स्टेट लोअर वाले एलिमेंट्स असतात, लोअर ऑक्सिडेशन स्टेट एलिमेंट्स और एलिमेंट्स इन कंपाऊंड्स अशा प्रकारे असतात. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. आणि म्हणून इलेक्ट्रॉन डोनर्स आर कॉल्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. आणि म्हणून आपण इलेक्ट्रॉन डोनर्सला, इलेक्ट्रॉन्स डोनर आर कॉल्ड रिड्युसिंग एजंट, त्यांना आपण काय म्हणतो, रिड्युसिंग एजंट्स म्हणत असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं ते. तर अशा प्रकारे आपण रिड्युसिंग एजंटची माहिती करतो किंवा रिडक्टंटची. दोज सबस्टन्स विच हॅज एबिलिटी टू रिड्यूस द अदर. आता रिड्यूस करतात म्हणजे काय करतात, ते दुसऱ्याला इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि त्याला रिड्यूस करतात, बरोबर आहे. म्हणून द सबस्टन्स विच हॅज एबिलिटी टू डोनेट द इलेक्ट्रॉन्स टू द अदर सबस्टन्स अँड रिड्यूस देम, आणि त्यांना रिड्यूस करतात, ते आर ऑल्सो कॉल्ड ॲज रिड्युसिंग एजंट ऑर रिडक्टंट. आणि म्हणून रिड्युसिंग एजंट आर इलेक्ट्रॉन डोनर, दे इटसेल्फ ऑक्सिडाइज, स्वतः ते ऑक्सिडाइज होतात, बरोबर आहे. दे हॅव टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन्स, त्यांची इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी असतात. आणि जनरली दे हॅव लोअर oxidation state elements and they want to convert it to higher oxidation state elements. That's why they have tendency to donate the electrons.
नाउ द इम्पॉर्टंट रिड्युसिंग एजंट. आपण आता इम्पॉर्टंट रिड्युसिंग एजंट समजून घेऊ, बरोबर आहे. म्हणून याच्यामध्ये आता इम्पॉर्टंट रिड्युसिंग एजंट बघू. नेमकं रिडॉक्स रिएक्शन्स मध्ये कोणते इम्पॉर्टंट रिड्युसिंग एजंट असतात ते बघू आता आपण. म्हणून आता आपण पाहणार आहोत इम्पॉर्टंट रिड्युसिंग एजंट्स. इम्पॉर्टंट रिड्युसिंग एजंट समजून घेऊ. ऑल मेटल्स आर इम्पॉर्टंट रिड्युसिंग एजंट्स. सर्वच्या सर्व मेटल्स काय असतात माहिती आहे का? ऑल मेटल्स त्यांची टेंडन्सीच असते इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची, आहे की नाही. म्हणून ऑल मेटल्स आर रिड्युसिंग एजंट. फॉर एक्झाम्पल, जसं आपण एक्झाम्पलमध्ये सोडियम मेटल घेतला, ॲल्युमिनियम मेटल घेतला, झिंक मेटल घेतला, आयर्न मेटल घेतला, कोणताही मेटल घ्या, तर दे हॅव टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन्स टू द अदर सबस्टन्स. दॅट्स वाय दे हॅव टेंडन्सी टू रिड्यूस द अदर सबस्टन्स. आणि म्हणून ऑल मेटल्स आर गुड रिड्युसिंग एजंट्स. ठीक आहे. फ्यू नॉन मेटल्स ऑल्सो ऍक्ट ॲज ए रिड्युसिंग एजंट. फ्यू नॉन मेटल्स, काही नॉन मेटल सुद्धा आहेत जे दुसऱ्याला इलेक्ट्रॉन्स देऊ शकतात, आहे की नाही. फ्यू नॉन मेटल्स, जसं एक्झाम्पलमध्ये आपण पाहू की जसं कार्बन आहे हा चांगल्या प्रकारे रिड्युसिंग एजंट म्हणून वापरला जात असते. हायड्रोजन्स, सल्फर, तर दीज आर सम फ्यू नॉन मेटल्स ऑल्सो ऍक्ट ॲज ए रिड्युसिंग एजंट्स. सिमिलरली सम हॅलो ॲसिड्स, काही हॅलो ॲसिड सुद्धा हे चांगल्या प्रकारचे रिड्युसिंग एजंट्स म्हणून ऍक्ट होत असतात. हॅलो ॲसिड्समध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोब्रोमिक ॲसिड, हायड्रोआयोनिक ॲसिड हे चांगल्या प्रकारचे रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होते. हायड्रोजन सल्फाईड हे चांगल्या प्रकारचे काय म्हणून ऍक्ट होतील? रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतील. ठीक आहे. त्यानंतर फ्यू कंपाऊंड कंटेनिंग अँड एलिमेंट्स विथ लोअर ऑक्सिडेशन स्टेट. आपल्याला माहिती आहे की जसं ऑक्सिडायझिंग एजंट जो होता तो हायर ऑक्सिडेशन स्टेटवाला होता, आहे की नाही. तर हे जे असतात रिड्युसिंग एजंट हे लोअर ऑक्सिडेशन स्टेटवाले असतील. फ्यू कंपाऊंड्स काही कंपाऊंड्स असे आहेत की ज्यांचे लोअर ऑक्सिडेशन स्टेट असेल. फ्यू कंपाऊंड्स कंटेन अँड एलिमेंट्स with lower oxidation state, lower oxidation state. त्यांच्या लोअर ऑक्सिडेशन स्टेट वाले जे एलिमेंट्स असतील, आहे की नाही, दॅट इज अस ऑक्सिडेशन स्टेट, ज्याला आपण अस म्हणत असतो. अस कंपाऊंड्स म्हणजे फेरस, स्टॅनस, मर्क्युरस, क्युप्रस या टाईपचे. एक्झाम्पल आहे जसं FeCl2 याची +2 आहे, याला आपण फेरस क्लोराईड म्हणतो. फेरस सल्फेट FeSO4 +2 स्टेटमध्ये आपण फेरस म्हणत असतो. +3 असेल तर त्याला इक म्हणतात. हा फेरस सल्फेट आहे. हे सुद्धा चांगल्या प्रकारचा आणि हा +3 मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. म्हणजे याने जर इलेक्ट्रॉन दिला तर हा कशात कन्वर्ट होतो? +3 मध्ये. म्हणून हे चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉन्स डोनर राहू शकतात, कमी ऑक्सिडेशन स्टेट असणारे. स्टॅनस क्लोराईड, अस क्लोराईड म्हणजे +2, आहे की नाही. याला आपण +2 वाला असतो तो असवाला म्हणतो आणि +4 मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. स्टॅनिक क्लोराईड म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर मर्क्युरस क्लोराईड Mg2Cl2 +1 स्टेटमध्ये आहे मर्क्युरी इथं. त्याच्यानंतर क्युप्रस ऑक्साईड हे वाले चांगल्या प्रकारचे काय राहतील? रिड्युसिंग एजंट असतील. बिकॉज दे आर लोअर ऑक्सिडेशन स्टेट एलिमेंट्स अँड दे वॉन्ट टू कन्वर्ट इन टू द हायर ऑक्सिडेशन स्टेट, स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे Fe वाटणार आहे की तो डायपॉझिटिव्ह म्हणून कशात कन्वर्ट होणार आहे? ट्रायपॉझिटिव्ह. इट सेल्फ ऑक्सिडाइज बट दे रिड्यूस द अदर. दे हॅव टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन्स. दॅट्स वाय दे आर ऍक्ट ॲज ए रिड्युसिंग एजंट. सिमिलरली जे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट कमी असते त्यांना ऑक्सिडेशन स्टेट हायर मध्ये कन्वर्ट व्हायचं आहे आणि म्हणून ते चांगल्या प्रकारचे काय म्हणून ऍक्ट होतील? रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतील. आता आपल्या जो पिरियोडिक टेबल आहे, या पिरियोडिक टेबल मधले असा कोणता एलिमेंट आहे की जो पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे? जसं पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट फ्लोरीन होता, नॉन मेटल, तसं रिड्युसिंग एजंट काय असेल? आता मेटल असेल. म्हणून लिथियम बघा लक्षात ठेवायचं आहे. लिथियम इज द स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट इन सोल्युशन. लिथियम इज स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट. हा स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आहे इन सोल्युशन. पण कशामध्ये? सोल्युशनमध्ये. आणि
इन ऑब्सेन्स ऑफ वॉटरच्या ऑब्सेन्समध्ये सर्वात स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट कोणता आहे? सीसीएम जो आहे दॅट इज CS. हा जो आहे इज स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट इन ऑब्सेन्स ऑफ वॉटर जर सॉल्व्हेंट नसेल तर त्यांच्या ऑब्सेन्समध्ये सर्वात पॉवरफुल रिड्युसिंग एजंट CCM आहे. पण जर सोल्युशन फॉर्ममध्ये असेल तर लिथियम इज द स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट इन द सोल्युशन फॉर्म. तर त्याच्यामुळेच आपण लिथियम बॅटरी वगैरे वापरत असतो, माहिती आहे का तुम्हाला? त्याच्यामध्ये स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंटचं काम कोण करत असते? लिथियम करत असते, आहे की नाही? तर अशा प्रकारे आपण काही स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट कोण असतात रिडॉक्स रिएक्शन्स मध्ये ते थोडक्यात माहिती करून घेतली. आता काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट विषयी समजून घेऊ. कारण आपल्या रिडॉक्स रिएक्शन्स मध्ये एक ऑक्सिडायझिंग एजंट राहणार आहे आणि एक रिड्युसिंग एजंट राहणार आहे. रिड्युसिंग एजंट म्हणजे जे स्वतः ऑक्सिडाइज होणार आहे आणि ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे जे स्वतः रिड्यूस होणार आहे. म्हणजे एक जण इलेक्ट्रॉन देण्याची ॲबिलिटी आहे, एका जणाची इलेक्ट्रॉन घेण्याची ॲबिलिटी आहे. त्याच्यावरूनच आपण ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट असं म्हटलेलं आहे. आणि ते कोण असू शकतात? मेटल जनरली इलेक्ट्रॉन देणारे असतात, म्हणून हे कोण आहे? रिड्युसिंग एजंट आहे. म्हणजे दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देऊन ते रिड्यूस करतात. आणि नॉन मेटल जे असतात म्हणजे हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जे असतात दे हॅव टेंडन्सी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स. रिडॉक्स रिएक्शन्स मध्ये ते असेल तर इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी असते हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल तर दे आर ऍक्ट एज ए ऑक्सिडायझिंग एजंट. ते ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होते. त्याच्यामुळे काही ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट विषयी काही इन्फॉर्मेशन समोर आपण समजून घेणार आहोत. आता आपण ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट समजून घेतले होते. आता काही टिप्स फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. काही टिप्स आपण समजून घेऊ की नेमकं पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट कोणाला म्हणायचं आणि पॉवरफुल रिड्युसिंग एजंट कोणाला म्हणायचं आहे. कोण ऑक्सिडायझिंग एजंट ॲज वेल एज रिड्युसिंग एजंट हे दोन्ही प्रॉपर्टी दाखवत असेल ते समजून घेऊ. आता त्यातली पहिली टिप्स अशी आहे की इफ एन एलिमेंट्स इन इट्स हायेस्ट पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट, जर एखादा एलिमेंट त्याच्या हायेस्ट पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असेल इन कंपाऊंड, एखाद्या कंपाऊंडमध्ये, the compound can function as a strong oxidizing agent. ते कंपाऊंड एकदम स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचं फंक्शन म्हणून ऍक्ट करतील. बरोबर आहे? काय म्हटलं आहे? इफ एन एलिमेंट विथ हायेस्ट पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट इन इट्स कंपाऊंड, त्याच्या कंपाऊंडमध्ये जर तो एलिमेंट हायेस्ट पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेटमध्ये जर असेल तर कंपाऊंड कॅन इटसेल्फ ऍक्ट एज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग सबस्टन्स. तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग सबस्टन्स म्हणून एजंट म्हणून ऍक्ट होते. फॉर एक्झाम्पल, जसं आपण काही एक्झाम्पल घेऊ यांचे की ज्याच्यावर आपल्याला क्लिअर होऊन जाईल की नेमकं आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणाला म्हणू, आहे की नाही? जसं मी काही कंपाऊंड्स घेतो ज्यांच्यामध्ये त्या एलिमेंटची हायर ऑक्सिडेशन स्टेट असेल, जसं Mn आहे, हा हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे त्याच्या कंपाऊंडमध्ये आणि म्हणून हे जे कंपाऊंड आहे हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होते. तसंच K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट, इथे क्रोमियम हा हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे +6. त्यामुळं हा जो कंपाऊंड आहे हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. दुसऱ्याला तो ऑक्सिडाइज करेल. बरोबर आहे? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे तो दुसऱ्याला ऑक्सिडाइज करेल, इट्सेल्फ रिड्यूस होईल, तो +3 मध्ये कन्वर्ट होईल. अशा प्रकारे हा +2 मध्ये कन्वर्ट होईल इलेक्ट्रॉन घेऊन, है ना? त्यानंतर नायट्रिक ऍसिड, नायट्रोजनची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे +5 आणि म्हणून तो हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे नायट्रिक ऍसिडमध्ये नायट्रोजन, म्हणून हा सुद्धा स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. सिमिलरली सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिडमध्ये सल्फर हा हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे +6, त्याचा ग्रुप नंबरच +6 नंबरचा आहे आणि हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे. तर त्यामुळे हा सुद्धा पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. HClO4 परक्लोरिक ऍसिड, हा सुद्धा जो आहे तर तो सुद्धा +7 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे आणि म्हणून हे जे कंपाऊंड्स असतात, ज्या कंपाऊंड्समध्ये जे एलिमेंट आहे ते एलिमेंट जर त्यांच्या हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतील तर दे आर ऍक्ट ॲज ए पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट्स. म्हणून हे चांगल्या प्रकारचे ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतात. आता सेकंड टिप्स अशी आहे की इफ एन एलिमेंट्स, जर एखादा एलिमेंट्स
in its compound in its lowest possible त्याची जर आता काय असेल इथे हायेस्ट होती, आता लोवेस्ट पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल, पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल इन इट्स कंपाऊंड, ऑक्सिडेशन स्टेट इन अ कंपाऊंड. त्याच्या विरुद्ध राहील द कंपाऊंड्स कॅन ऍक्ट, तो कंपाऊंड काय म्हणून ऍक्ट होईल, कंपाऊंड कॅन ऍक्ट रिड्युसिंग एजंट्स, फंक्शन ॲज, the compound कोणतं फंक्शन्स करल, फंक्शन्स ॲज अन रिड्युसिंग एजंट, काय म्हणून ऍक्ट होईल तो, रिड्युसिंग एजंट म्हणून. आता आपण रिड्युसिंग एजंट कसा ओळखून राहिलो तर हे समजून घेऊन राहिलो आपण आता रिड्युसिंग एजंट कसं ओळखून राहिलो तर जर एखादा एलिमेंट्स त्याच्या लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असेल त्यांच्या कंपाऊंडमध्ये तर ते रिड्युसिंग एजंटचं फंक्शन्स करतील. फॉर एक्झाम्पल जसं आपण एक्झाम्पल घेतलं तर समजून जाईल. आता ॲक्च्युली एक्झाम्पलमध्ये आपण जर H2S घेतला, हायड्रोजन सल्फाईड आहे की नाही, तर ॲक्च्युली सल्फर हायएस्ट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये +6 मध्ये असतो, पण इथे तो +2 स्टेटमध्ये आहे. कोणत्या -2 मध्ये आहे. कोणत्या स्टेटमध्ये आहे, -2. म्हणजे ही जी लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट झाली आणि म्हणून हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. हा आपल्याकडचे इलेक्ट्रॉन घेऊन +6 मध्ये कन्वर्ट होईल आहे की नाही, आणि म्हणून दुसऱ्याला रिड्यूस करत, म्हणून तो पॉवरफुल रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. त्याच्यानंतर H2C2O4 हा सुद्धा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. FeSO4 जसं Fe हे +2 मध्ये आहे, ऍक्च्युली Fe +3 मध्ये स्टेबल असते आणि त्याच्यामुळे तो इझिली +3 मध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करत, म्हणून तो रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल, दुसऱ्याला रिड्यूस करेल इलेक्ट्रॉन डोनेट करून, आणि म्हणून ही लोअर ऑक्सिडेशन स्टेट आहे म्हणून रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. सोडियम थायोसल्फेट Na2S2O3 हा सुद्धा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट म्हणून यूज होते टायट्रेशन मध्ये. स्टॅनस क्लोराईड क्लोराईड आहे, वाले आपण जे म्हणतो, म्हणजे +2 मध्ये आहे, ऍक्च्युली हा +4 मध्ये स्टेबल राहील आणि +4 मध्ये कन्वर्ट होण्यासाठी तो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करल, म्हणजे दुसऱ्याला रिड्यूस करल इलेक्ट्रॉन देऊन, आणि म्हणून हे जेव्हा लोअर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतील तर दे आर ऍक्ट ॲज ए रिड्युसिंग एजंट, म्हणून हे रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होते. इफ द एलिमेंट इन द लोवेस्ट पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट, जर एलिमेंट हे लोवेस्ट पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतील आहे की नाही इन इट्स कंपाऊंड, देन दे फंक्शन ॲज ए रिड्युसिंग एजंट, ते काय म्हणून फंक्शन करतील, रिड्युसिंग एजंट म्हणून. आता ज्यांची हायएस्ट ऑक्सिडेशन स्टेटही नसेल आणि लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये नसेल, जे इंटरमिडिएट असतील, इंटरमिडिएट ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतील, तर दे फंक्शन ॲज बोथ ऑक्सिडायझिंग एजंट ॲज वेल ॲज रिड्युसिंग एजंट. म्हणून दोज आता विच हॅज द इंटरमिडिएट ऑक्सिडेशन स्टेट, आता आपण म्हणू इफ, म्हणजेच आपण असं म्हणणार की दोज which have intermediate oxidation state, which has intermediate oxidation state, म्हणजे यांची हायएस्ट बी राहणार नाही आणि लोवेस्ट बी राहणार नाही, हायएस्ट बी राहणार नाही आणि लोवेस्ट बी राहणार नाही, म्हणजे ते इंटरमिडिएट ऑक्सिडेशन स्टेट जर दाखवत असतील तर दे ऍक्ट ॲज ए, काय म्हणून ऍक्ट होतील, दे ऍक्ट ॲज बोथ ऑक्सिडायझिंग and reducing agent, oxidizing and reducing agent म्हणून ते ऍक्ट होते. जसं काही उदाहरण घेतो मी, जसं फॉर एक्झाम्पल H2O2 हा बोथ ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. H2SO3, SO4 नाही, SO4 असेल तर तो हायएस्ट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे, हा इंटरमिडिएट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे की नाही, +4 मध्ये आहे, आणि दॅट्स वाय इट ऍक्ट ॲज ए बोथ ऑक्सिडायझिंग एजंट ॲज वेल ॲज रिड्युसिंग एजंट. नायट्रस ॲसिड HNO2, नायट्रिक ॲसिड हायएस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे म्हणून तो फक्त ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल, पण HNO2 हे इंटरमिडिएट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे, म्हणजे +3 मध्ये आहे, तर बोथ ऑक्सिडायझिंग एजंट ॲज वेल ॲज रिड्युसिंग एजंट सुद्धा ऍक्ट होऊ शकतो हा. तसंच SO2 हे सर्व जे आहेत हे इंटरमिडिएट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे आणि त्यामुळं दे आर ऍक्ट ॲज ए
म्हणजे स्ट्रॉंगर म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट एज वेल एज रिड्युसिंग एजंट. आता स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट कोण असते बघा लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला माहिती आहे की ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट हायेस्ट असते ते ऑक्सिडायझिंग एजंटच आहे. पण जर एखाद्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट असेल तर ते स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होते. बघा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट टिप्स लक्षात ठेवायची आहे 4th नंबरची की इफ द हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जर हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट असेल, निगेटिव्ह ॲटम इन हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट तो जर हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल तर दे आर ऍक्ट एज ए स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट. दे आर स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. तो स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट असेल. आता हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम म्हणजे कोणते? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन जे पिरियडिक टेबल मध्ये 7th ग्रुप वाले असेल ते जर हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतील तर दे आर ऍक्ट एज ए पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट सच एज KClO4 हा पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा याच्या हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे. हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इन हायर ऑक्सिडेशन स्टेट. KClO3 हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे की नाही. त्यानंतर KbRO3 हे जे आहे हे हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे आणि दॅट्स वाय KiO3 दे आर हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स इन देअर हायर ऑक्सिडेशन स्टेट. दे आर ऍक्ट एज ए पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. हे सर्वात जास्त पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असते. आता इफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इन लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट, हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे आणि ते त्याच्या लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल तर ते पॉवरफुल रिड्युसिंग एजंट ऍक्ट होतील आहे की नाही. म्हणून आपण नेक्स्ट टिप सांगणार आहोत की इफ द इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जर एखादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असेल आणि हा लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल तर दे आर पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. तो पॉवरफुल रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल जसं हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आयोडीन जर हे याच्या लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे, हायेस्ट किती असते याची +7 कोणाची? आयोडीनची. आणि ही जर लोवेस्ट किती आहे -1 तर तो पॉवरफुल रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. बरोबर आहे. तो आपल्याकडचे खूप सारे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन रिड्यूस करू शकतो. ब्रोमीन निगेटिव्ह हा सुद्धा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होऊ शकतो. हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम हॅव्हिंग लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट ऍक्ट एज ए पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. तर काही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला याच्यावर दिल्या जातील की याच्यावरला स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट कोण असेल, रिड्युसिंग एजंट कोण असेल, जे ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंट दाखवू शकते हे कोण असेल. थोडा पॉईंट समजण्यासाठी तुमच्यासाठी फॉर्म्युले नवीन आहे 11th स्टँडर्डमध्ये, पण थोडी प्रॅक्टिस केली तर समोर तुम्हाला हे फॉर्म्युले वगैरे सर्व समजून जाते. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे हे टिप्स आहेत फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट इन रेडॉक्स रिएक्शन्स. रेडॉक्स रिएक्शन्स म्हणजे नेमकं ऑक्सिडायझिंग एजंट कोण म्हणून ऍक्ट होईल आणि रिड्युसिंग एजंट कोण म्हणून ऍक्ट होतील ते ओळखण्याचे टिप्स आहेत. आता यानंतर आपण सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला ऑक्सिडेशन नंबर लिहिता येते. कारण आपण सर्व काही कन्सेप्ट कशाच्या बेसिसवर सांगून राहिलो की लोअर ऑक्सिडेशन नंबर, हायर ऑक्सिडेशन स्टेट. ही जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ही लोअर असेल तर काय म्हणून ऍक्ट होते, हायर असेल तर काय म्हणून ऍक्ट होत असते. तर त्यासाठी आपल्याला ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. आणि म्हणून आता आपण ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करणं शिकू. तर ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी काही रूल्स बनवलेले आहेत. ते रूल्स समजून घेऊ आणि मग आपण मॅथमॅटिकली त्यांचं ऑक्सिडेशन नंबर कसं काढायचं आहे त्या रूल्समध्येच मांडलं गेलेलं आहे की नाही. तर ते समजून घेऊ.